नमस्कार मंडळी, कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं या ठिकाणी नेहमीप्रमाणे स्वागत आहे। आपण पाहतोय की जगभरामध्ये कृषी मालाचं उत्पादन हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आणि याच दृष्टीने जर का आपण भारताचा असेल किंवा महाराष्ट्राचा असेल याचा जर का आपण विचार केला तर फुलपिकं असतील, भाजीपाला पिकं असतील किंवा इतर तृणधान्य पिकांचं असतील, या सर्वांचं उत्पादन हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आणि या दृष्टीने शेतकऱ्यांच्या समोर एक महत्त्वाची समस्या आहे, ती म्हणजे हा पिकवलेला शेतमाल नक्की करायचं काय। आणि याच दृष्टीने आजचा आपला विषय हा अत्यंत महत्त्वाचा विषय त्या दृष्टीने आपण निवडलेला आहे। आजचा आपला विषय आहे कृषीमाल निर्यातीसाठी युवकांसाठी उद्योजकतेच्या संधी आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण आमंत्रित केले आहे महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे येथील व्यवस्थापकीय संचालक श्री मंगेश तिटकर सर। सर, आजच्या भागामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। खरं तर आजचा आपला जो विषय आहे की कृषीमाल निर्यात, मला पहिला प्रश्न सर आपल्याला विचारायचा आहे की हे कृषीमाल निर्यात म्हणजे नक्की काय आहे आणि जागतिक स्तरावरती कृषीमाल निर्यात नियमन करण्यासाठी काही प्रणाली आहे का? कृषी शेतमाल म्हणजे कृषी शेतमालामध्ये ही तृणधान्य झाली, अन्नधान्य झाली, नंतर फळं झाली, फुलं झाली, पिकं झाली, प्रोसेस्ड फूड झालं, त्याच्यानंतर याच्यामध्ये दुग्ध, पोल्ट्री किंवा मांस ह्या प्रकारच्या बाबीसुद्धा आल्या। याचं जागतिक मानकानुसार ह्या देशांमध्ये निर्यात करायचा आहे शेतमाल, त्या मानकानुसार पाठवायचा माल म्हणजे हा कृषी माल, पक्का कृषी शेतमाल किंवा परफेक्ट कृषी शेतमाल आपण म्हणू। यामध्ये असं आहे की जागतिक अन्न संघटना FAOचा पीक संरक्षण करार 1951 साली झाला। या कराराचा भारत एक सदस्य देश आहे। या करारांमुळे एका देशातून दुसऱ्या देशात जाणारा जो शेतमाल आहे, याच्यातील पीक असतील, त्यानंतर त्याच्यावरच्या किडी असतील किंवा रोगराई आहे, हे जाऊ नये आणि एका देशातून दुसऱ्या देशात जाऊ नये म्हणून एक फायटोसॅनिटरी सर्टिफिकेट किंवा त्याचं काही नियमनं केलेली आहेत। याच्यामध्ये आपण फायटोसॅनिटरी सर्टिफिकेट्स करणं, त्याच्यानंतर त्याच्याप्रमाणे त्यांना कीड आणि तिला असं म्हणू आपण की विषमुक्त किंवा रेसिड्यू फ्री किती आहे किंवा ट्रेसेबिलिटी पाहणं, हा त्यातला पार्ट आहे। 1991 साली जागतिक व्यापार करार WTO जो झाला आणि त्याच्यानंतर 1993 साली हा WTOनी केलेला करार अंमलात आणला। त्याच्यानंतर शेतमालाला एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जाण्यामध्ये प्रचंड संधी आली, ती भारताला सुद्धा आली। आपण जर का आपल्या देशाचा विचार केला तर भारतातून जी काही कृषीमाल निर्यात होती, तर याविषयी सर आपण थोडक्यात काय सांगाल? आपला जो निर्यात माल जर बघितला किंवा सगळ्यात जो निर्यात माल पाहिला तर 820 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी निर्यात आपण 2023-24 या वर्षामध्ये केली। यामध्ये जो कृषी शेतमाल याचा वाटा 51 अब्ज अमेरिकन डॉलर इतका होता। म्हणजे साधारण भारतीय रुपयामध्ये म्हणला तर 4 लाख कोटी रुपये इतका शेतमाल त्या वर्षामध्ये आपण निर्यात केला। या शेतमालाचं प्रमाण एकूण निर्यातीच्या 6.3% इतकं त्या वर्षात होतं। यापैकी 13% वाटा महाराष्ट्राचा आहे। जर एकंदर आजही जर तुम्ही पाहाल तर एकंदर टॉप 10 जी राष्ट्र आहेत की जी आंतरराष्ट्रीय कृषी शेतमाल निर्यात करतात, त्यांची यादी जर पाहिली तर याच्यामध्ये अमेरिका जे करतं किंवा युनायटेड स्टेट्स 178 अब्ज डॉलर, दुसरं ब्राझील आहे 166 अब्ज डॉलर, तिसरं याच्यामध्ये हॉलंड 134 अब्ज डॉलर, चीन 98 अब्ज डॉलर, त्याच्यानंतर याच्यामध्ये कॅनडा, स्पेन, इटाली आणि इंडोनेशियासारखे देशसुद्धा आहेत की जे पामतेलाची निर्यात करतात। याचा जर का आपल्या राज्याशी तुलना केली आपण किंवा महाराष्ट्राशी जर का तुलना केली तर महाराष्ट्राचं निर्यातीमध्ये कशा प्रकारे महत्त्व आहे किंवा किती प्रकारे वाटा आहे? एकूण निर्यात होणाऱ्या वाट्यापैकी महाराष्ट्राचा 13% वाटा आहे। तुम्ही जर याच्यामध्ये जर पाहाल तर 94% द्राक्ष असतील, 79% आंबा, 82% केळी,
त्याच्यानंतर 78% डाळिंब, 87% कांदा आणि 13% भाजीपाला, 35% आंब्याचा गर आणि बाकी जर तुम्ही प्रक्रियायुक्त हे 25%. इतका देशाच्या शेतमालामध्ये महाराष्ट्राच्या शेतमालाचा वाटा आहे. साधं द्राक्ष जर तुम्ही त्याच्यामध्ये बघितलं तर महाराष्ट्रातून 2.24 लाख मेट्रिक टन द्राक्ष, म्हणजे एकूण देशातल्या निर्यात होणाऱ्या द्राक्षांपैकी 94% द्राक्ष आपण निर्यात केलेली आहे आणि त्याची किंमत साधारण बघितली तर 3,394 कोटी रुपये इतक्या किमतीची द्राक्ष आपण एका वर्षात निर्यात केलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला किती संधी असू शकते. एक फळ पीक निर्यात करताना जो राज्याला त्या वर्षात मिळालेला वाटा जर बघितला तर तुम्हाला संधीची कल्पना येईल. साधारण नुसतेच आकडेवारी जर तुम्हाला द्यायची झाली तर जसं मी सांगितलं तुम्हाला की आंबा आपण 70% एकूण देशाच्या निर्यात करतो. आंबा तो जवळजवळ 3,500 कोटी रुपयाचा आंबा आपण निर्यात करतो महाराष्ट्र. त्याच्यानंतर केळी पाहिली 82% केळी आपण निर्यात करतो म्हणतोय, तर ह्याच्यामध्ये जवळजवळ 2,070 कोटी रुपयाची केळी आपण निर्यात करतो. त्याच्यानंतर डाळिंब झालं, संत्रा झालं, 78%, 82% असे जवळजवळ 406 कोटी 150 कोटीची अशी डाळिंब करतो. हे आकडेवारी सांगण्याचं कारण असं आहे की एवढ्या आकड्यानंतर की आपण त्या वर्षी आपल्या नुसतेच तरुण उद्योजकांनाच नाही आहे तर प्रत्येकाला स्कोप किती असू शकतो याची कल्पना तुम्हाला येईल. आता हे सर्व करत असताना आपण बघतो की महाराष्ट्रामधील हे जे काही युवक आहेत या युवकांना या कृषीमाल क्षेत्रामध्ये नक्की कोणकोणती पिकं किंवा काही कमोडिटी आहेत का की ज्याच्यामध्ये हे युवक चांगल्या प्रकारे कृषीमाल निर्यातीच्या संधी शोधू शकतात. फुलांमध्ये गुलाब एक चांगला निर्यातीचा विषय आहे. त्याच्यानंतर आंबागरमध्ये देखील आपण चांगल्या पद्धतीने जातो आहे. 27 जो टोटल ह्याच्यामध्ये आंबा पल्प्स देखील आपण जास्त निर्यात करतो आहे. 27% आहे मात्र एकूण या देशातल्या निर्यातीपैकी. आणि कांदा 87% आपण निर्यात करतो आहे. जवळजवळ 3,261 कोटी रुपयाचा कांदा आपण निर्यात केलेला आहे महाराष्ट्राने आणि भारताने 3,923 कोटीचा कांदा त्या वर्षात निर्यात केला आहे मागच्या वर्षीमध्ये. त्याच्याशिवाय जर तुम्ही पाहिलं तर या प्रक्रिया फळे फुले हा देखील पार्ट त्याच्यामध्ये आहे. तर ह्या प्रत्येक पिकामध्ये ज्या देशामध्ये आपल्याला शेतमाल निर्यात करायचा आहे त्या देशाची मानकं त्या पिकांविषयी काय आहेत याचा अवेअरनेस करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तो अवेअरनेस केल्यानंतर कुठल्या जातीची ती फळं त्यांना अपेक्षित आहेत किंवा त्या पद्धतीने आपण त्याची लागवड करायला शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणं, त्याच्याप्रमाणे पोस्ट हार्वेस्ट लॉसेस कमी करण्यासाठी आवश्यक ते तंत्रज्ञान त्यांना देणं, योग्य वेळेला त्याची तोडणी करणं, चांगल्या पद्धतीने त्याचं लॉजिस्टिक म्हणजे काढणीनंतर काढणी पश्चात जे लॉसेस भारतात खूप मोठा ह्याचा प्रमाण आहे. तर हे लॉसेस कमी करण्यासाठी शेतापासून ते कोल्ड स्टोरेजपर्यंत आणि कोल्ड स्टोरेजपासून जे निर्यात करायचं तुमचं बंदरं असेल, रेल्वे असेल, हब असेल किंवा हवाई असेल तर तिथपर्यंतचं जे हे आहे याच्यात देखील आपल्याला काम करता येतं. अशा संधी तुम्हाला शोधता येतात. त्याच्याशिवाय पॅकिंग झालं, ब्रँडिंग झालं, त्याच्यानंतर योग्य तापमानाला कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवणं झालं किंवा ह्याच्यानंतर योग्य निर्यातदार शोधणं झालं, ह्या सगळ्या गोष्टी देखील त्याच्यामध्ये. जिओग्राफिकल इंडिकेशन रजिस्ट्री, तर याचं नक्की या कृषीमाल निर्यातीमध्ये महत्त्व काय आहे किंवा ही संकल्पना नक्की काय आहे शेतकऱ्यांसाठी? जिओग्राफिकल इंडिकेशन रजिस्ट्री जी आहे त्याला आपण GI हे म्हणतो, टॅगिंग म्हणतो. अशी जवळजवळ देशामध्ये 417 उत्पादनं देशात अशी GI टॅगिंगची आहेत. उदाहरणार्थ घ्या की बासमती तांदूळ आहे, आपल्याकडचा बोरवेल्ला ह्याकडचा मावळमधला जो आंबेमोहर आहे त्या ह्याला तिथल्या पाण्याचा, तिथल्या मातीचा सुगंध असणं, त्याची चव असणं, वेगळी चवळ किंवा तुम्ही जर यामध्ये पाहिलं की आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 37 प्रकारचे GI टॅगिंग्स आहेत. याच्यामध्ये जळगावची केळी आहेत, त्याच्यानंतर नागपूरची संत्री आहेत, बिहापूरची मिरची आहे, वायगावची हळद आहे, नाशिकची द्राक्ष आहेत, त्याच्यानंतर सोलापूरची डाळिंब आहेत, नंतर महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी आहे, त्याच्यानंतर सिन्नरचा तांदूळ झाला, मंगळवेढ्याची ज्वारी झाली, त्याच्यानंतर पुरंदरची अंजीर झाली, मराठवाड्यातला केशर आंबा झाला, नंतर सांगलीतला बेदाणा असेल,
त्याच्यानंतर कोल्हापूरचा गूळ असेल, नावापूरची तुरडाळ असेल, नंतर रत्नागिरीचे कोकम असतील, याच्यानंतर साताऱ्याचा वाघा घेवडा आहे, त्याच्यानंतर लासलगावचा कांदा आहे, त्याच्यानंतर हापूस आंबा कोकणामधला आहे, सांगलीतली हळद आहे, त्याच्यानंतर अलिबागचा पांढरा कांदा आहे, नंतर ही लातूरची बोरसुरी तुरडाळ आहे, बदलापूरचं जांभूळ, बारडोलीचं जांभूळ झालं, बीडचं सीताफळ झाली, कुंथलगिरीचा खवा आहे, जालनाचं दगडी ज्वारी आहे, त्याच्यानंतर कास्तीची कोथिंबीर, आजऱ्याची घनसाळ तांदूळ आहे. ह्या 38 प्रकारच्या ह्या GI टॅग हा तिथला माती, तिथली चव ह्या गोष्टीचं निदर्शक आहे आणि ते इतरांपेक्षा वेगळं आहे आणि त्याच्यामुळे ते GI टॅग त्याला आलेलं आहे. विषमुक्त शेती किंवा ऑर्गॅनिक शेतीच्या दृष्टीनं हे जे आपण कृषी माल निर्यात करणार आहे यासाठी काही केंद्र व राज्य सरकार स्तरावरती काही संस्था आहेत का किंवा काही लोक आहेत का जे ह्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे कार्य करतात? केंद्र शासनाने नुकतीच आता आमचं महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ आहे, ह्याचं केंद्र सरकारच्या नॅशनल कोऑपरेटिव्ह ऑर्गॅनिक लिमिटेड ह्या मल्टी स्टेट सहकारी संस्थेचं आपण नोडल एजन्सी आहे. कन्सेप्ट अशी आहे की फार्मर प्रोड्युसिंग कंपन्या असतील, ऑर्गनायझेशन्स असतील, ते पॅक्स असतील, की प्रास म्हणजे ग्रामीण पातळीवरच्या कृषी प्रायमरी कृषी सहकारी संस्था यांनी उत्पादित केलेला कृषी शेतमाल हा भारतीय ब्रँड त्याला तयार करणं, त्याच्यानंतर त्याला योग्य ते लेबलिंग भारत ब्रँड म्हणून करणं, त्याच्यानंतर त्याचे पॅकिंग व्यवस्थित करून डोमेस्टिक लेवलवर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची निर्यात करणं आणि भारताचा नाव उंचावण्याशिवाय शेतकऱ्यांना 4 पैसे अतिरिक्त देणं ही संकल्पना केंद्र शासनाची आहे. 2021मध्ये केंद्रीय सहकारी मंत्रालय आल्यानंतर ह्या नवीन प्रकारचा उद्गम या विषयांमध्ये झाला आणि अशा प्रकारे याची महाराष्ट्रातली नोडल एजन्सी ही आता महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ आहे आणि नुकतंच आम्ही त्यांच्याशी MOU केलेला आहे. महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळ हे आपल्या या सेंद्रिय शेतीमालाच्या दृष्टीनं राज्यामधील जे काही युवक आहेत तर या युवकांच्या दृष्टीने काही कार्य करत आहे का? महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाने या कृषी शेतमालातली ही थक्क करणारी आकडेवारी अगदी खरं आहे. आणि तुम्ही जर बघाल आणि त्याच्यात मराठी माणसाचं अल्पसं प्रमाण हे पाहिल्यानंतर ह्या प्रकारे शेतीच्या उत्पादनापासून ते तुमचं पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंटपर्यंत लॉजिस्टिक्सपासून केंद्र सरकारची वेगवेगळी प्रमाणपत्र आहेत किंवा याच्यामध्ये जी काही वेगवेगळी 20 प्रकारची आपण प्रमाणपत्र किंवा लायसन्स काढायचे आहेत, ही सर्वसामान्य आमच्या शेतकरी बांधवांना, माझ्या मराठी उद्योजक होणाऱ्या एंटरप्रिनर आहेत नवीन, त्यांना माहिती व्हावं, एका छत्राखाली एका छत्राखाली या सगळ्या सुविधा मिळाव्यात की भाऊ लायसन्स काय आहेत. नंतर त्याच्यामध्ये आमचं कृषी पणन मंडळ, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वेगवेगळ्या सोयी आहेत. तुम्ही जर वाशीचं जर तुम्ही FMC पाहिली तर तिथला व्हेपर हीट ट्रीटमेंट असेल किंवा तिथं इरिडेशन सेंटर्स असतील खांद्यांवरती किंवा ही पॅकिंग सोन आहे किंवा तिथं अपेडाचं जे काही केंद्रीय संस्था आहे त्याचं जे काही सहकार्य तिथं मिळतं किंवा सुविधा मिळत आहेत ते याची माहिती देणं आणि त्याच्यातले घडलेले उद्योजक जे आहेत की ज्यामध्ये कसं आहे की निर्यात करणं हा एक दिसतोय तुम्हाला की खूप चांगलं आहे, पण त्याच्यात धोकेसुद्धा खूप आहेत. चांगला आयातदार, चांगला निर्यातदार कसा म्हणजे शोधायचा, चांगल्या देशामध्ये माझा ग्राहक कसा शोधायचा, त्याचे इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्ममध्ये मी माझ्या व्यापाराच्या संधी कशा हे करायच्या, माझा गेलेला माल व्यवस्थित त्या दर्जाचा आहे ना याच्या तपासण्या पूर्ण झाल्यात ना, त्याच्यानंतर ह्याची प्रमाणपत्र जी आहेत ती प्रमाणपत्र व्यवस्थित माझी मी घेतली आहेत का, कस्टम क्लिअरन्स आहे तो भाग आहे, त्याची जी काही प्री रिक्विजिट्स सगळी प्रमाणपत्र आहेत ती कशी आहेत, ती काय आहे, त्यांचं महत्त्व काय आहेत, यातलं ह्या सगळ्या ट्रेनिंग आम्ही 5 दिवसाच्या रेसिडेन्शियल आणि नॉन रेसिडेन्शियल कोर्समध्ये देतो. तुम्ही जर आमच्या महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ हे जर टाईप केलं तुमच्या ह्यावरती वेबसाईटवर आणि आमच्या साईटवर गेला तर ह्या तुम्हाला ही संधी तुम्हाला डिटेल पाहायला मिळेल आणि तुम्हाला वाचायला मिळेल. आम्ही अत्यंत यशस्वी पद्धतीने गेली 3 ट्रेनिंग अशी घेतली. महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळाचा असा काही याच्यासाठी एक स्पेशल कोर्स वगैरे आहे का? आम्ही कृषी माल निर्यात प्रशिक्षण कार्यशाळा 5 दिवसाची घेतो आम्ही. ओके, हा ऑफलाईन कोर्स आहे? हा ऑफलाईन कोर्स आहे. ऑफलाईन कोर्समध्ये ह्यामध्ये आम्ही निर्यातीला लागणारी
प्रमाणपत्रांपासून त्याच्यामध्ये निरणारे जे उद्योजक यापूर्वी ज्यांनी अनुभव घेतला आहे आणि आपला निर्यातीचा धंदा यशस्वी निर्यातदार. वाढवला आहे, यशस्वी निर्यातदार, त्यांचे चांगले वाईट अनुभव याच्यात त्यांना त्यांचा व्यवसाय वाढवताना आलेले धोक्याच्या घंटा, कारण त्याच्यानंतर निराळी प्रमाणपत्र कशी घ्यायची किंवा कुठं घ्यायची आहे, त्याच्यानंतर योग्य निर्यातदार कसा शोधायचा आहे, परदेशामधली जी आपण योग्य तो ग्राहक जो शोधायचा आहे तो परफेक्ट आहे ना, ती सगळी आपण एका 5 दिवसीय कोर्समध्ये आम्ही करतो आणि यशस्वी उद्योजकांशी आम्ही गाठीभेटी घेतो. दर्जा अतिशय उत्तम ठेवला आहे. तुम्ही जर एक कोर्स अटेंड केला तर तुम्हाला ते कळेल. मी सांगून तुम्हाला कळणार नाही या गोष्टी. जरूर करा, किंवा ज्यांनी कोर्स अटेंड केला आहे ती सुद्धा आमच्या वेबसाईटवरती तुम्ही त्यांचा अनुभव पण घेऊ शकता. महाराष्ट्रामध्ये ही जी काही कृषी शेतमाल निर्यात आपण करत असतो तर त्या दृष्टीने काही संधी आहेत का वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योजकतेच्या? 51 अब्ज लाख डॉलर किमतीचा जो शेतमाल आपण निर्यात करतो का 4 लाख कोटी रुपये म्हणून वर्षाच्या, प्रत्येक ठिकाणी संधी आहे हो. मला प्रत्येक देशामध्ये, आता EU कंट्रीजमध्ये जर गेला तुम्ही, युरोपियन कंट्रीजमध्ये गेला तर तिथं सर्वात जास्त निर्बंध किंवा तपासणी किंवा काटेकोर तपासणी जी आहे ती त्यांच्याकडे आहे, की तुमचा कसं तो रेसिड्यू प्रूफ शेतमाल असला पाहिजे, ती फळं काय पद्धतीने पॅकिंग असली पाहिजे, त्याचं ट्रेसेबिलिटी ते शोधतात. म्हणजे प्रत्येक टप्प्यावर चेकिंग. म्हणजे कशी आहे की तो कुठल्या शेतातून आला, कुठल्या शेतातून तो शेतमालामध्ये ती जात कुठल्या जातीचा होता, त्याची काळजी तुम्ही कशी घेतली आहे, त्याच्यात तुम्ही त्याची फवारणी काय केलेली आहे, त्याला कुठली खतं तुम्ही घातलेली आहेत, त्याला ट्रीटमेंट्स काय तुम्ही दिलेल्या आहेत, तो कधी तोडला गेला आहे किंवा तर कशा पद्धतीने त्याची वाहतूक झालेली आहे, साठवणूक कशी झालेली आहे. असं चालत नाही आहे की तो शेतमाल मी आणला आहे, त्याची कुठली पूर्वपीठिका आपल्याकडे नाही आहे आणि तो पाठवायचा आहे. त्याचा पूर्व इतिहास तुम्हाला माहीत असणं गरजेचं नक्कीच आहे आणि आपण तो आता कलेक्ट पण करतो आहे. कृषी शेतमाल निर्यात करण्यासाठी काही केंद्र सरकारच्या आपण बघतो की काही संस्था आहेत, जसं की त्याच्यामध्ये एक अपेडा नावाची एक संस्था आहे. तर या अपेडा संस्थेची या कृषी माल निर्यातीच्या दृष्टीने नक्की कार्यप्रणाली काय आहे? अपेडा ही ॲग्रिकल्चर प्रोसेस फूड प्रॉडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी अपेडा आहे. ही केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अधीन ही असली एक ही स्टॅच्युटरी बॉडी आहे. ह्याच्यामध्ये त्याला आपण असं म्हणूया की अन्न हे कृषी प्रक्रिया केलेलं अन्न आहे, त्याच्यानंतर उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण आहे. ह्या प्राधिकरणाचं वाणिज्य उद्योग मंत्रालयाच्या अधीनस्थ हे प्राधिकरण आहे. ह्या प्राधिकरण 1986 पासून स्थापन झालं. तर याच्यामध्ये प्रोत्साहनात्मक, उदाहरणार्थ ऑर्गॅनिक शेतमाला जो प्रोत्साहन पाठवायचा आहे तर NPOP ही केंद्राची योजना आहे, त्याची अंमलबजावणी त्यांच्याकडून होते. त्याच्यानंतर ताज्या भाज्या फळे, त्याच्यानंतर निर्यातक्षम तुमची चालना. तर मागं 2023 हे मिलेट वर्ष झालं. तर तृणधान्य आपलं जे काही पारंपरिक फूड आहे त्याचा प्रचार करणं, प्रसार करणं, त्याच्या उत्पादकांना प्रोत्साहन देणं, निर्यातीच्या संधी शोधणं, ह्या सगळ्या गोष्टी नंतर GI टॅगिंग करणं हे या अपेडा संस्थेचं काम आहे. त्याच्यामध्ये पारंपरिक अन्नधान्य, तृणधान्य, फळं, भाजीपाला याच्यात वेगळे पण काय आहे का अशा उद्योजकांना ते प्रोत्साहन देतात. त्यांच्या अंतर्गत योजना आहे. तुम्ही जरूर अपेडाच्या वेबसाईटला जा आणि या निर्णय योजनांची माहिती घ्या. तर त्याच्यामध्ये व्होकल फॉर लोकल या जी काही आणि आत्मनिर्भर भारताच्या ज्या काही संकल्पना आता केंद्राच्या ज्या आहेत ना त्याला अनुसरून अपेडा काम करतं. याच्यामध्ये शिपमेंट सुविधा पण ते प्रायोगिक तत्वावरती आता देतात. त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितला तर 3295 FPOs किंवा FPCs त्यांच्याशी संलग्न आहेत आणि जवळजवळ 3-3.5 हजारावरती एक्सपोर्टर्स त्यांच्याकडचे नोंदी आहेत. परदेशात पाठवायचा शेतमाल हा ना, त्याचं शेतात लागवडीपासून प्रत्येक टप्प्यावर काय प्रोसेस झाली याची माहिती गोळा करणं फार बंधनकारक आहे. अपेडा संस्थेकडून ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे, एक हार्टिनेट म्हणून एक आपण तंत्रज्ञान किंवा एक तांत्रिक आपण एक प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे. वेबसाईट आहे ते अपेडाची. त्याच्यामध्ये जर ग्रेपनेट नंतर ग्रेपनेट झालं, नंतर त्याच्यानंतर ही अनारनेट, व्हेजनेट, बिटलनेट, त्याच्यानंतर सिट्रस नेट, ऑनियन नेट किंवा इतर पिकांचं वेगवेगळे नेट आहेत. तर ह्या 2003-04 पासून ह्या 2021-22 पर्यंत ह्या वेगवेगळ्या ह्या नेट्स केल्या आहेत. ह्याच्यामध्ये काय होतं
ह्या निरीक्षण, ह्या शेतमालाचं जे निरीक्षण झालं, फळबागाची शेतनोंदी झाल्या प्रत्येक पिकानुसार प्रत्येक पिकानुसार आणि त्या नेटमध्ये नुसार याचा डाटा कलेक्ट करणं, ऑनलाईन डाटा भरणं अपेक्षित आहे. ही माहितीचा डाटा, कारण तुम्ही जर पाहिला तर डाटा तुमच्याकडे जितका आहे तितकं तुम्हाला किंमत येते. तर त्याच्यानंतर नोंदणी आहेत आणि वेगवेगळे भागधारक ह्याच्यामध्ये संलग्न आहेत. मग वेगवेगळ्या प्रयोगशाळा आहेत, त्याच्यामध्ये फलोत्पादन खातं आहे, तुमचं शेतकरी किंवा माझी उत्पादक जर मी आहे, माझा भागधारक मी आहे, नंतर त्याच्यामध्ये इतर फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र देणारे FSSAIचे प्रमाणपत्र संस्था देणारे संस्था आहेत, ह्या नेटवर आहेत. आणि या नेटवर्कमध्ये तुम्ही गेला की हे तुमचं मग हे तुमचं हे विषमुक्त हे झालं, कीटनाशक लेबल झालं, FSSAI झालं, ॲगमार्क झालं, त्याच्यानंतर इतर जी प्रमाणपत्र आवश्यक आहे, म्हणजे माझ्या राष्ट्राचा तो माल पाठवताना हे सर्व या नेटमधून जाणं बंधनकारक आहे. त्याच्यामुळे माझ्या देशाचा डाटासुद्धा तयार होतो, माहिती पण मला पिकानुसार माझं बॅकवर्ड लिंकेजेस तयार होते, फॉरवर्ड लिंकेजेससुद्धा तयार होतात ह्याच्यामध्ये. नंतर मला पक्कं कळू शकतं की मी ह्या वर्षामध्ये जरी आपला मौसमी हवामानावर अवलंबून जरी आपला देश असला तरी साधारण किती उत्पादन आपलं होऊ शकतं, एका जागतिक क्रमवारीमध्ये आपल्याला साधारण तुलना करता येते आणि त्याच्यामध्ये स्कोपसुद्धा शोधता येतो. आणि ह्यातल्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला उद्योजकतेची संधी मिळू शकते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये नोंदणी अधिकारी आहे. तुम्ही तिथं गेला किंवा त्यांना माहिती घेतली, तुम्ही वेबसाईटवर जाऊन देखील या नेटबद्दल घेतला. आज कुठं जायची पण आवश्यकता नाही हो. तुम्ही गुगलवर जरी सर्च केलं, तुम्ही आधार नेट, ग्रिप नेट, तुम्ही डायरेक्ट तुम्ही त्या साईटवर जाता, केंद्र सरकारच्या साईटवर जाता. आमचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आहेत, ते माहिती देतील जर तुम्हाला प्रत्यक्षात जाऊन काही घ्यायचं असेल तर. याच्यामध्ये आपण आपलं हे सगळं प्रिरिक्विजिट आहेत आज. कारण भारताचा शेतमाल जो आहे हा नाकारला जाऊ नये, तो योग्य दर्जाचा असावा, मिळणारे पैसे योग्य रीतीने असले पाहिजेत, शेतकरी बांधवांना पण याची सुविधा उत्पन्न झाली पाहिजे. अशा सगळ्या प्रकारे सर्वसमावेशक विचार करून ह्या गोष्टी केंद्र आणि राज्य सरकारने संयुक्तरित्या केल्या आहेत. आपण महाराष्ट्रातील या युवक आणि युवतींना या कृषीमाल निर्यातीच्या दृष्टीने नक्की काय संदेश द्याल? प्रत्येक देशाला काय शेतमाल किंवा आपल्याची गरज आहे आणि कुठल्या दर्जाच्या शेतमालाची त्यांना गरज आहे याची माहिती करून घेऊन अशा प्रकारे आपले शेतकरी उत्पादक गट करू शकता. तुम्ही फार्मर प्रोड्युसिंग कंपन्या स्थापू शकता, फार्मर प्रोड्युसिंग ऑर्गनायझेशन सहकारी तत्वावर स्थापू शकता. हे सगळं करायची सुविधा आमच्या महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळामध्ये आहे. तर याच्याशिवाय तुम्ही शेतापासून मग इथलं लॉजिस्टिक्स आहे, नंतर त्याच्यामध्ये तुमचं कोल्ड स्टोरेज आहे, गोदामं आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, म्हणजे पायाभूत सुविधा यातल्या आहेत. त्याच्यानंतर हा माल चांगल्या पद्धतीने म्हणजे पेरिशेबल भाजीपाला असेल, फळं असतील, शेतमाल असेल, सुकवलेली फळं असतील, दुग्धयोग्य पदार्थ असतील. त्याच्यानंतर तुम्ही जर पाहाल याच्यामध्ये मांस, पोल्ट्री या गोष्टी आहेत. तर त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वतःचं एक्सपर्टाईज तुम्ही करू शकता. नुसतं दळणवळण किंवा लॉजिस्टिकबद्दल देखील एक्सपर्टाईज यात करता येतं. प्रत्यक्ष निर्यातीमध्ये पडलंच पाहिजे असं नाही आहे. त्याच्यातल्या प्रत्येक अंगामध्ये त्याच्यात छोटीशा गोष्टींमध्ये तुम्ही स्वतःचं एक्सपर्टाईज करून आजच्या ह्याच्यामध्ये जर त्याची तुम्ही जाहिरात केली तर लोक नक्कीच तुमच्याकडे येतील. चांगल्या दर्जाचं पॅकिंग झालं, ब्रँडिंग झालं, मटेरियलचा आकर्षक दर्जाचं हे सगळ्या गोष्टी करणं, ह्याच्या प्रत्येक क्षेत्रात स्वतःचं स्पेशलायझेशन करू शकता. तुम्ही जर संधी शोधली आणि आज का नाही पूर्वीसारखी माहितीची देखील गरज नाही. तुमच्या हातामध्ये जो छोटासा मोबाईल आहे ना, आपण बाकीच्या गोष्टी त्याच्यात शोधतो. तुम्ही ह्या बाबतीमध्ये एक एक गोष्टी जर शोधायला गेला तर तुमच्या हातामध्ये सगळं काही आहे. मी आज तुम्हाला अपेडा सांगितलं, आज आमचं महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ सांगितलं, तुमचं DMI सांगितलं की डायरेक्टर ऑफ मार्केटिंग अँड इन्स्पेक्शन कृषी मंत्रालयाच्या तुम्ही जर वेबसाईट बघितल्या केंद्राच्या, राज्याच्या, यामध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळू शकते आणि तुम्ही यातल्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये एक्सपर्टाईज होऊन सततचा पारंपरिक धंदे करण्यापेक्षा एक वेगळा मार्ग चोखळू शकाल आणि स्वतःचं एक आयडेंटिटी, ओळख निर्माण करू शकाल. मला वाटतं की आजच्या या संभाषणानंतर आपला हा जो मराठी कृषी उद्योजक किंवा या गोष्टीकडे जाणारा जो आमचा तरुण मित्रवर्ग आहे हा आणखीन प्रेरित होईल. आपण बघतोय की राज्यभरामध्ये कृषी मालाचं उत्पादन हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे
आणि जर का आपल्याला हे उत्पादनाला चांगल्या स्तरावरती आर्थिक उत्पन्न किंवा चांगले पैसे मिळवायचे असेल तर कृषी माल निर्यात हा एक उत्तम पर्याय आहे। याविषयी आपण अतिशय विस्तृतरित्या माहिती सांगितली। आपण या कार्यक्रमामध्ये आलात, आमच्या शेतकरी बंधू भगिनींना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा सर। धन्यवाद।